बाजूला टीम आपल्याला पाहायला मिळते. पाटील बॉयज, साजन पाटील आणि उमेश कोळे यांची टीम. आणि दुसऱ्या बाजूला चला मॅच सुरू करा. सिल्वर स्टार भिवंडी यांना आपण पाहतोय. सलामीची जोडी एजाज कुरेशी, पवन केने दाखल झालेले आहेत मैदानाच्या आतमध्ये. आणि पहिलं षटक घेऊन आजच्या दिवसात ज्या खेळाडूने सर्वात जास्त प्रभावित केलेला आहे असा सकाळच्या सत्रात अमय लाड यांना आपण गोलंदाजी करताना पाहिलं. वरळी पोलीस लाईन परिसरातील मुंबईचा असणारा हा गोलंदाज अमय लाड यांना आपण गोलंदाजीसाठी पाहतोय. तर स्ट्राईकवर पुण्याच्या इंदापूरचा स्टार एजाज कुरेशी आणि जोडीला सध्या ज्या खेळाडूच्या नावाची चर्चा आहे पवन केने. मॅचला होते सुरुवात. एक महत्वाची मॅच आहे. पहिल्याच बॉलवर एजाज कुरेशीचा सिक्सर. एक मोठी मॅच आहे आणि मोठ्या मॅच मध्ये मोठा परफॉर्मन्स प्रत्येकालाच द्यायचा आहे. आणि इकडे आगळी वेगळी थोड्याफार प्रमाणात, पूर्ण नाही म्हणेल मी, पॉल ॲडम्स या साऊथ आफ्रिकेच्या गोलंदाजाची आठवण करून देणारी शैली. आणि इकडे अमयने बॉल रिलीज केला परंतु तो एजाजने ओळखला आणि सुरुवात षटकाराने केली आहे. एक महत्वाची मॅच असेल. 5 षटकांची ही मॅच आहे. 70-70 स्पोर्ट्सवर आपण जेवढे काही प्रेक्षक आमच्याशी जुडले गेले सगळ्यांचं स्वागत. हे पावसाळी क्रिकेट आपण पाहतोय. हो, यावेळेला प्रभावित करताना पाहिला मिळाले. पहिल्या बॉलवर षटकार आणि यावेळेला मात्र अमय लाड म्हणतायत सहजासहजी मी तुम्हाला ते प्रयत्न यशस्वी होऊ देणार नाहीये. आणि एजाजने देखील मान्य केले की हा बॉल चांगला होता आणि त्यावर ते प्रभावित झाले. पहिलं पंचांनी की तुम्ही स्टान्स कुठे घेतायत, शफल झालेला आहात, या सगळ्या गोष्टी निहाळल्या गेल्या आणि चांगलं कमबॅक केले अमय लाड, चर्चेतील खेळाडू. बिग हिट, पुन्हा एकदा मोठा स्ट्रोक खेळला गेलाय. पाहूया या स्ट्रोकची लांबी किती असणार आहे. यस, खूप लांब गेलाय. एजाज कुरेशी ब्रँडेड फटका, 6 षटकार. पहिला बॉल षटकार, दुसरा चेंडू निर्धाव, तिसरा चेंडू पुन्हा सीमारेषेच्या पलीकडे पाठवलाय. आपले इरादे सिल्वर स्टार स्पष्ट करतायत. पावसाळी क्रिकेटची स्पर्धा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. पावसाळी क्रिकेटची पहिली स्पर्धा परळला झाली ज्यामध्ये वरद लॉजिस्टिक हा संघ विजयी झाला होता ब्रह्माबॉईज संघाच्या विरुद्ध. त्यांनी ती स्पर्धा जिंकली होती. आणि आज दुसरी मोठी स्पर्धा. हो, यावेळेला देखील टप्पा पडल्यानंतर बॉल थोडं कट होताना पाहायला मिळाला. पाठीमागे जाईल हर्षद पेंडारी आहेत तिकडे आणि बायच्या स्वरूपातील एक धाव तिकडे मिळेल. तिसऱ्या पंचांची मागणी करण्यात आलेली आहे. या स्पर्धेचा एक महत्वाची गोष्ट राहिली ती म्हणजे धमाका ओव्हर. काल वेगळे नियम होते, आज वेगळे नियम आहेत आणि सचिन सर कळवतात उद्या आणखी काही वेगळे नियम असतील. व्हाईट बॉल आणि 1 बाउन्स सुद्धा. अमय लाड यावेळेला पुलचा फटका खेळलाय. जबरदस्त A1 पवनच्या बॅट मधून एक जबरदस्त प्रहार केला गेलाय. पुल पवनने मारलाय, षटकार. धावसंख्या जर पाहिली तर आता पुढे जाताना पाहायला मिळते ती म्हणजे 20 धावा धाव फलकावर येताना पाहायला मिळत आहेत. समाचार घेतलाय अमयचा. पाटील 11 हा संघ या ठिकाणी पाहायला मिळतोय. वरळीचे साजन पाटील सर आणि खारचे उमेशजी कोळे यांचा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. आणि वरळी परिसरातील गोलंदाज सध्या अमय. थोडी घाई करायची विनंती असणार आहे
कारण 3 मॅचेस बाकी आहेत, 4:45 वाजलेले आहेत, याची नोंद आपण घ्यायची आहे. हा, मॅचचे कडाकेत बॉल पाठीमागे, थोडीशी उसळी जास्त घेतली होती, पाठीमागे बॉल जाईल आणि तिकडे सोहेल आलेले आहेत. तोपर्यंत एक धाव पूर्ण केली, दुसरीचा कॉल दिला गेला परंतु थांबवलाय आणि धावसंख्या 1 ने पुढे जात असताना जाऊन पोहोचेल ती 21. ओव्हरच्या दरम्यान टीम मीटिंग घ्यायची नाही, आयोजकांच्या सूचना, याची नोंद दोन्ही टीमने घ्यायची आहे. यावेळेला थोडासा पुढे बॉल केलाय परंतु ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न एजाज कुरेशी यांनी त्या ठिकाणी केला. एकदा पूर्ण केली, दुसऱ्या धावेचा कॉल त्या ठिकाणी दिला गेला परंतु बॉल कुठे थांबतोय, बॉल सीमारेषेच्या पलीकडे थांबतोय 4 धावांसाठी. आणि पहिल्याच ओव्हरमध्ये जर पाहिलं तर धावा झालेल्या आहेत त्या तब्बल 25 धावा पहिल्या ओव्हरमध्ये आलेल्या आहेत टीम सिल्वर स्टारच्या. आणि आता धमाका ओव्हर, ज्याच्यावर सगळ्यांच्याच नजरा लागलेल्या आहेत, किती रन होतील या ओव्हरमध्ये याची देखील चर्चा रंगताना आपल्याला पाहायला मिळेल. 70-70 लाईव्ह वर पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत. दोन दिवसात 3 लाख पेक्षा जास्त प्रेक्षकांनी ही स्पर्धा पाहिलेली आहे. आज सुद्धा जवळपास 1,56,000 प्रेक्षक आतापर्यंत मॅचचा आनंद घेताना पाहायला मिळत आहेत. गेल्याही वर्षी मात्र मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद लाभला होता आणि अल्पावधीतच केवळ 2 वर्ष झाले, 3रं वर्ष आहे या स्पर्धेने एक वेगळी उंची गाठलेली आहे. आणि आता गोलंदाजीसाठी येताना पाहायला मिळत आहेत अनुभवी गोलंदाज. सकाळच्या सत्रात देखील जर पाहिलं तर ही धमाकावर ऐश्वर्या सुर्वे यांनी केली होती आणि आता पुन्हा एकदा अनुभवी गोलंदाज ज्यांच्याकडे खूप सारा अनुभव आहे, ऐश्वर्या सुर्वे बॉलिंगसाठी येत आहेत. 20 धावांचं टार्गेट आहे. जर 20 धावा जर या ओव्हरमध्ये आल्या तर 5 धावा आणखी बोनसच्या स्वरूपातून मिळतील. त्यामुळे धमाका ओव्हर ग्राफिकमध्ये देखील आपण धमाका ओव्हर ॲड होताना पाहायला मिळते. पहिला बॉल उसळी थोडीशी होती, खेळायचं होतं स्क्वेअर लेगच्या दिशेने, टायमिंग नाही करू शकले पवन. आणि धावसंख्या जर पाहिली तर त्या ठिकाणी 1 मिळेल. पहिल्या बॉलवर 1 धाव आलेली आहे. धावसंख्येला कंट्रोल करायचं, धावसंख्येला नियंत्रणामध्ये आणायचं, ती जबाबदारी ऐश्वर्या सुर्वे यांच्यावर सोपवण्यात आलेली आहे टीमच्या वतीने. यष्टांच्या मागे भूषण पाटील यांच्यासारखा अनुभवी खेळाडू देखील आपल्याला पाहायला मिळतोय. परंतु एजाज कुरेशी हे एक मोठं नाव आहे टेनिस क्रिकेट विश्वातील आणि रबर बॉल मधील देखील. यावेळेला कव्हरच्या दिशेने स्ट्रोक खेळलाय, तिकडे फिल्डर आहेत परंतु बॉलने घेतली अतिरिक्त उसळी आणि रोहन यांना बीट करत असताना बॉल सीमारेषेच्या पार जातोय. 4. या बॉलला असणाऱ्या बाउन्सचा तुम्हाला अंदाज येणं गरजेचं आहे सगळ्यांनाच. बॉलरसाठी ते देखील हेच आहे. वाह, सुंदर फटका खेळला, ऑफस्टंपच्या बाहेरचा बॉल, कव्हरचं क्षेत्र निवडलं आणि तिकडे अतिरिक्त उसळी जी आहे या बॉलला जो बाउन्स असतो त्याचा फायदा बॅटरला म्हणजेच एजाज कुरेशी यांना झालाय. 30 धावा. आणखीन एक जबरदस्त फटका, अकू टप्प्याचा बॉल, त्याला समोरच्या दिशेने खेळले एजाज कुरेशी, सीमारेषेच्या पलीकडे पाठवलाय 6 धावांसाठी. षटकार. बॉल थोडंसं वळण देखील घेतलं परंतु बॉल वळला आणि तो अंदाज घेतला वळणाऱ्या बॉलचा आणि षटकारासाठी पाठवलाय. 3 चेंडूमध्ये जर पाहिलं तर धावसंख्या 11 आल्यात आणि अजूनही 3 चेंडू बाकी आहेत आणि कमीत कमी 9 तरी करायच्याच आहेत जर तुम्हाला बोनस घ्यायचा असेल तर. घोडबंदर धमाका 2024 सगळ्यांचं हार्दिक स्वागत असणार आहे. एक महत्वाची स्पर्धा पाहायला मिळते. ठाणे जिल्ह्यामध्ये आपण आहोत आणि दर वर्षाप्रमाणे याही वर्षी हंगामाच्या सुरुवातीलाच येणारी एक मोठी स्पर्धा म्हणून आपल्याला पाहायला मिळते. पंच म्हणून सादिक राजापूरकर, मुन्ना पठाण सर आणि जय पवार सर हे जेपी पॅनलचे पंच पाहायला मिळतात आपल्याला.
चांगला बॉल अगदी खोलवर टप्प्याचा होता. कव्हरच्या दिशेने खेळताना पहिला मेल 38 धावा धाव फलकावर पाहायला मिळत आहेत. विकेट बिनबाद 38 धावा. सिल्वर स्टार चांगल्या परिस्थितीमध्ये, परंतु पाहायचं आहे यानंतरचा प्रत्येक बॉल खूप महत्वाचा असेल. या टायमिंग नाही करू शकले आणि ऐश्वर्य ज्या एजाजने त्यांच्या विरुद्ध हल्ले केले त्यांनाच बाद करण्यात यशस्वी राहिले ऐश्वर्य सुर्वे. विकेट आली आहे पहिली. सिल्वर स्टार संघाला पहिला धक्का बसलाय. भूषण पाटील कॅच पकडताना पाहायला मिळाले आपल्याला. आणि इकडे जे टार्गेट होतं त्या टार्गेट पर्यंत जे 20 धावा करायच्या होत्या, परंतु आतापर्यंत जर पाहिलं तर 13 धावा झालेल्या आहेत आणि 5 चेंडूंचा खेळ झालाय. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळत आहेत. सहज सुंदर शालीन अंदाजामधील बॅटिंग करण्यासाठी प्रसिद्ध असणारे भिवंडी क्रिकेटचे एक मोठं नाव बिलाल बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेले आहेत. विशेष म्हणजे हा संपूर्ण परिसर सुद्धा क्रिकेटसाठी ओळखला जातो. मग कासार वडवली असेल, त्याचबरोबर वाघबीळ असेल, आज नाही तर कित्येक वर्षाची परंपरा आहे या दोन्ही गावांना सुद्धा क्रिकेटची. आणि आज या परिसरामध्ये क्रिकेट आपल्याला पाहायला मिळत आहे. त्याचबरोबर हे मैदान देखील नेहमीच चर्चेत असतं. रामकृष्ण हरी प्रतिष्ठानची स्पर्धा आपण याच मैदानात केली होती. रणजित फाउंडेशनची रणजितची स्पर्धा देखील या मैदानातील खूप लोकप्रिय आहे आणि आता मात्र गेली 3 वर्ष झालं लोकप्रिय झालेली आहे घोडबंदर धमाका. विकेट केलाय, फटका टोलावला जरूर आहे, परंतु पाहूया त्यास षटक संपलं. परंतु या षटकामध्ये धावा आलेल्या आहेत त्या 19. त्यामुळे 1 धाव कमी पडली. जे टार्गेट अचीव करायचं होतं, तुम्हाला 5 धावांचा बोनस मिळणार होता, परंतु 1 धाव कमी पडल्यामुळे बोनस न मिळता या ठिकाणी 5 धावा वजा होतील आणि धावसंख्या 39. 2 ओव्हर झाल्यानंतर धावसंख्या 39 झालेली आहे. पावसाळी क्रिकेट पाहतोय. पावसाळी क्रिकेटमध्ये पाऊस आला तर मॅच पाहायला एक वेगळीच मजा येते. पाऊस आल्यानंतर फक्त बॉलर बदलतात. पिचिंगवाले बॉलर, फास्टर बॉलर, लांब लांब टाकणारे बॉलर यांना मात्र आमंत्रित केलं जातं. आणि पाऊस नसेल, खेळपट्टी सुकी असेल, त्यावेळेला बऱ्यापैकी स्पिनर्सला आमंत्रित केलं जातं. मात्र खेळण्यासाठी पावसाळी क्रिकेटची बातच न्यारी आहे. या क्रिकेटसाठी लागणाऱ्या बॅट सुद्धा आता वेगळ्या आल्यात. पूर्वी जर पाहिलं तर पावसाळी टेनिस बऱ्यापैकी एकाच बॅटने खेळायचे, परंतु आता पावसाळी क्रिकेटच्या खास बॅट बनवल्या गेलेल्या आहेत. हां, पूर्वी ग्रीप कसलं, माझ्या मते 99% लोक हाताचा रुमाल त्याला गुंडाळून, मात्र आता अगदी विविध प्रकारचे मात्र आपण ग्लोव्ज देखील पाहायला मिळतात. परंतु क्रिकेट त्याही वेळेला होतं, क्रिकेट आजही आहे. बरेचसे बदल झालेत, परंतु मजा तेव्हाही होती, मजा आताही आहे. फक्त तेव्हा यूट्यूब नव्हतं, आता यूट्यूब आहे. तेव्हा पारितोषिकं देखील तेव्हा थोडीशी कमी होती, आता पारितोषिकं जास्त आहेत, स्पर्धाही जास्त आहेत. परंतु क्रिकेट तेव्हाही आपण आत्मीयतेने पाहत होतो आणि आताही पाहतच आहोत. पहिल्याच बॉलला पवन केनेने अगदी लांब 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 पाठवलंय 6 धावांसाठी. षटकार. धावसंख्या जर पाहिलं तर पहा, कॅमेरामॅनने तो फॉलो देखील केलाय. बऱ्याच लांबवर बॉल पाठवण्याचा प्रयत्न अगदी पाण्याच्या डबक्यातच जाऊन पडलाय. पवन केने, मणिरत्नम सूर्या मणिरत्नम. अठ्ठावीस धावांची खेळी एजाज कुरेशी यांनी केली आणि आता पवन बॅटिंग करताना पाहायला मिळत आहेत. सूर्या मणिरत्नम बॉलिंगला. यावेळेला आणखीन एक बॉल, त्याचा अंदाज घेतला, गती कमी होती, रिझल्ट तोच आहे 6 वाला. षटकार. पवन केने. काय या खेळाडूच्या नावाची चर्चा आहे आणि हा खेळाडू देखील अलीकडच्या कालावधीमध्ये मैदानात दाखल झाल्यानंतर सेल्फी घेण्यासाठी गर्दी होते असा अल्बम स्टार आणि त्याचबरोबरीने क्रिकेट स्टार सुद्धा पवन केने सध्या धुमाकूळ घालतायत. 51 धावा, अर्धशतक पूर्ण होताना पाहायला मिळत आहे. परंतु पाटील 11 हा संघ देखील काही कमी नाहीये. उमेश कोळे, साजन पाटील या जोडी देखील मोठमोठ्या स्पर्धा गाजवलेल्या आहेत. शशिकांत कदम यांना आपण दुसऱ्या डावामध्ये पाहू शकता. भूषण पाटील आहेत, अभिषेक आंगणे
असे नामवंत खेळाडूंची मानदियाळी. माझ्यामध्ये नमित पाटील सुद्धा आहेत. ताई पॅकर्स आणि चालू सामन्यातील विजेता यानंतर लगेच सामना होईल आणि त्यातील विजेता मात्र खेळताना आपल्याला पाहायला मिळेल NSP बॉईज या टीमच्या विरुद्ध. सूर्या मणिरत्नम आता मात्र विचार केला जातो. चांगला गोलंदाज आहेत, गुणी गोलंदाज आहेत, युवा आहेत. तुम्हाला कमबॅक करावं लागेल. ज्यावेळेला तुमच्यावर हल्ले चढवले जात आहेत तुम्हाला त्यातून सावरावं लागेल आणि त्यासाठी काय करायला पाहिजे हे प्लॅनिंग सुद्धा करावं लागेल. समोर आहेत पवन. यावेळेला कमबॅक केलेला आहे. ऑप्टमच्या बाहेर लेंथवरचा बॉल आणि थोडासा वेगात टाकला खेळण्याचा प्रयत्न, परंतु बॅटची कडा घेत पाठीमागे जातोय. भूषण यांच्या दिशेने डॉट बॉल येताना पाहिलं मिळेल. कमबॅक झालंय, करावंच लागतं कमबॅक. 5 ओव्हरची मॅच आहे आणि 15 चेंडूंचा खेळ झाला. 51 झालेत. 15 चेंडू अजूनही बाकी आहेत. या सरासरीने धावसंख्या आली तर 100 सुद्धा होऊ शकते, परंतु कमबॅक करण्याची क्षमता पाटील 11 ठेवतो आणि त्यांना ते करावं लागेल सिल्वर स्टारच्या विरुद्ध. आज घोडबंदर धमाका. प्रचंड वेगातील बॉल ऑप्टमच्या बाहेर टाकलाय. पहिले 2 बॉल सीमारेषच्या पलीकडे पाठवले आणि त्यानंतरचे 2 बॉल कीपरकडे पाठवले आणि ते सुद्धा निर्धाव. यालाच क्रिकेट म्हणतात आणि असंच क्रिकेट असेल तर आपल्याला ते आवडतं. पहिल्या 2 बॉलवर पवन केने या नावाचा दबदबा होता आणि त्यानंतरच्या 2 बॉलवर सूर्या मणिरत्नम अर्जेन्स या नावाचा दबदबा आहे, कारण 2 बॉल निरुत्तर केले पवन यांना. आता पवन यांनाही उत्तर देणं क्रमप्राप्त आहे. ज्या पद्धतीने 2 चेंडू निर्धाव टाकले, दबाव तर निर्माण केला आहे सूर्या मणिरत्नमने. आणखीन एक चांगला बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. टायमिंग प्रॉपर नाहीये, परंतु एक धाव तिकडे घेतली गेली. क्षेत्ररक्षक येत आहेत लॉंग ऑनचे. धाव घेण्याचा प्रयत्न परंतु थांबवलं. एकच धाव. धाव संख्या 1 ने पुढे जाते. 52 धावा धाव फलकावर. ओव्हर नंबर 3 सुरू आहे. प्रेक्षकांची गर्दी पाहायला मिळते, कारण हा परिसर सुद्धा क्रिकेट प्रेमी आहेत आणि रबर बॉलच्या स्पर्धा असू देत किंवा स्थानिक स्पर्धा, मग टेनिस बॉलच्या असू देत, रबर बॉलच्या असू देत, ज्या ज्या ठिकाणी स्पर्धा असतात, व्यावसायिक खेळाडू, ग्रामीण खेळाडू किंवा ओव्हर 40 खेळाडूंच्या असू देत, प्रेक्षकांची गर्दी होते. आणि इकडे सूर्या मणिरत्नमने काय कमबॅक केलंय. आणखीन एक चांगला चेंडू इकडे टाकला. पहिल्या 2 बॉलवर धावा आल्या त्या 12 आणि त्यानंतरच्या 4 बॉलवर धाव आलेली आहे ती केवळ 1. याला क्रिकेट म्हणतात आणि 3 षटकं संपल्यानंतर धावसंख्या 52. 4155 गाडी क्रमांक 4155 4 व्हीलर आहे. कृपया ती बाजूला घ्यायची आहे. आपल्या त्या ठिकाणी वाहतुकीला अडथळा निर्माण झाली. एक महत्वाची गाडी तिकडनं पास व्हायची आहे. 4155 कृपया बाजूला घ्या. एखादी स्पर्धा आयोजन करायचं म्हणजे सोपी गोष्ट नसते. खेळपट्टी, मैदान, अगदी मुख्य मंच असेल, टीम बोलवणं असेल, मान्यवरांना आमंत्रित करायचं असू देत, विविध ह्या सगळ्या गोष्टी पाहाव्या लागतात. छोट्या छोट्या गोष्टींचा त्या ठिकाणी कामगिरी करावी लागते. लाईव्ह कव्हरेज असेल, कॉमेंटेटर असतील, अंपायर असतील, स्कोरर असेल, ट्रॉफी असतील आणि ह्या सगळ्या गोष्टींची पूर्तता इकडे केली गेलेली आहे. पुढच्या षटकासाठी जर पाहिलं तर ऐश्वर्या सुर्वे यांना आमंत्रित करण्यात आलंय. सूर्याने एक चांगलं षटक त्या ठिकाणी हाताळलं. पावसाळी क्रिकेटची स्पर्धा आपण पाहतोय. कितीही पाऊस आला तरी न थांबणारं हे क्रिकेट आहे. याला पावसाळी क्रिकेट म्हणतात. ऐश्वर्या सुर्वे आले. थोडासा कुटप्याचा बॉल समोरच खेळलाय. एक रन त्या ठिकाणी. पाण्यात बॉल थांबला. एक धाव. चेंडूची फेकी केली आहे आणि थ्रो तर चांगला आला आणि अंदाज घेतला गेला या ठिकाणी बिलाडकडून, भावेश यांच्याकडून आणि एकाच धावेवर समाधान मानावं लागलंय. मागील मॅचचा हिरो आणि टीम संकटात असताना प्रचंड फॅन फॉलोअर ज्या खेळाडूने निर्माण केलेली आहे, असाच बॅटर बॅटिंगसाठी येतोय. दोन्ही खेळाडू जर पाहिलं तर एकाच गोरसाई गावाला बिलॉंग करतात. ग्रामीण क्रिकेटला आपल्या गावाच्या नावाला या दोन्ही खेळाडूंनी अगदी उच्च शिखरावर घेऊन गेलेले आहेत आणि व्यावसायिक क्रिकेटमध्ये देखील या दोन्ही खेळाडूंच्या नावाचा दबदबा पाहायला मिळतो. सिल्वर स्टार भिवंडी, तारिफ सय्यद आणि कंपनी बॅटिंग करताना पाहायला मिळत आहेत. भावेश आलेले आहेत, भावेश पवार आलेले आहेत बॅटिंगसाठी, मागील मॅचचे हिरो, आणि जोडीला पवन केने आहेत. परंतु ऐश्वर्या सुर्वे सुद्धा तेवढेच जबरदस्त खेळाडू आहे ज्यांच्या हातात चेंडू सोपवण्यात आलेला आहे. आणि मजा त्याच वेळेला येते ज्यावेळेला प्रतिस्पर्धी बलवान असतो.
पहिलाच बॉल ऑफ स्टंपच्या बाहेर टाकला भावेश यांच्या विरुद्ध, अँगल बनवत बाहेर काढला, बॉलला बाउन्स दिला. खूप काही होतं या बॉलमध्ये ऐश्वर्य यांच्या, आणि डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडूची सांगता होताना पाहायला मिळत आहे. भावेश यांना रोखणं तेवढं सोपं नाहीये, परंतु ऐश्वर्य यांच्याकडे देखील जबरदस्त टॅलेंट आहे, क्षमता आहे, पाटील 11 साठी संघासाठी दाखवतायत. यावेळेला खोलवर टप्प्याचा बॉल समोर उडवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला जातोय, आणि हा चेंडू पहिला बॉल जरी ऐश्वर्याचा होता, आणि सांगतायत हो भावेश पवार आलेत मैदानात, हा घ्या षटकार. थोडासा पुढे केला होता यावेळेला, मागील बॉल लेंथवर टाकला, आता ओव्हर पिच टाकला, त्याचा फटका इकडे पडला, आणि 6 धावा येताना पाहायला मिळतात. 59 धावा धावफलकावर. ओव्हर नंबर 4 सुरू आहे. सगळ्या क्रिकेट रसिकांचं हार्दिक स्वागत, जे मॅच पाहण्यासाठी आवर्जून या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत. ऑप्टमच्या बाहेर बॉल टाकण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला गेलाय. साठ धावा धावफलकावर. ओव्हर नंबर 4. पावसाळी क्रिकेटमध्ये 100 धावांचा पाठलाग होताना सुद्धा आम्ही पाहिलाय. बिग हिट पुल केलाय, भावेश पवारच्या बॅटची पॉवर दाखवली इकडे, आणि बॉल जातोय सीमारेषेच्या पार, षटकार. या अगोदरच्या मॅच मध्ये देखील काही जबरदस्त पुल त्यांनी खेळले होते, आणि आताचा हा सुद्धा पुल जबरदस्त सक्सेसफुल होताना पाहायला मिळतोय. बॅटचा फ्लो थोडासा वेगळाच आहे भावेशचा, आणि भावेश आणि पवन एकाच वेळेला मैदानात बॅटिंग करतायत, त्यामुळे प्रेक्षकांच्याही नजरा लागलेल्या आहेत मोठ्या प्रमाणावर. आणि दुसऱ्या बाजूला पाटील 11 हाही संघ तेवढाच बलवान आहे, त्यामुळे मजा येईल या मॅच मध्ये. 66 धावा, 66. यावेळेला टप्पा पडल्यानंतर बॉल थोडासा वळताना पाहायला मिळाला. प्रयत्न तर जरूर होते भावेश यांचे, परंतु ते थांबवलेत ऐश्वर्या यांनी, कारण बॉलला वळण दिलं आणि वळण थोडंसं जास्त होतं, त्यामुळे बॅटची कडाकीत बॉल पाठीमागे जाईल आणि निर्धाव चेंडूची सांगता होईल. 66. ओव्हर नंबर 4 सुरू आहे. 66. 66. वेगवान परंतु खोलवर टप्प्याचा चेंडू टाकलाय. 2 खेळाडूंच्या मधोमध बॉल निघाला आणि पोहोचला सुद्धा सीमारेषेच्या पलीकडे. काय फटका खेळलाय अफलातून. भावेश पवारच्या बॅटिंगची पॉवर सध्या पाहतोय आपण सगळेच. बॉल एवढाही खराब नव्हता, परंतु फटका एवढा सुंदर होता. 2 खेळाडू कव्हर्स आणि त्याचबरोबरने लॉंग ऑफच्या खेळाडूच्या मधोमध बॉल सीमारेषेच्या पलीकडे गेलाय. धावसंख्या झाली आहे 4 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर 70. राहुल मोहिते देखील आवर्जून या स्पर्धेसाठी उपस्थित आहेत. सोहेलच्या हातात बॉल सोपवण्यात आलाय. शेवटच्या षटक. सध्या चांगली परिस्थिती आहे. 4 ओव्हरमध्ये धावसंख्या 70 झाली आहे. 1 ओव्हर बाकी आहे आणि कुठेतरी 10 किंवा 10च्या आतमध्ये थोडंसं सीमित ठेवण्याचा प्रयत्न असणार आहे या शेवटच्या ओव्हरमध्ये, कारण 80 पर्यंतच्या धावसंख्या सुद्धा पार होऊ शकतात. पहिला बॉल पवन केने फेकून दिला सीमारेषेच्या पलीकडे. हे गजब रसायन आहे पवन केने नावाचं, आणि ओव्हर पिच बॉल होता आणि सीमारेषेच्या पलीकडे फेकून दिलाय. गोलंदाजीसाठी सोहेल आलेत आणि सोहेलचं स्वागत षटकाराने केलंय. 76 धावा धावफलकावर. सिल्वर स्टार भिवंडी विरुद्ध पाटील 11. पवन केने
या स्पर्धेमध्ये जर पाहिलं तर आतापर्यंत 182 षटकार लागले गेलेले आहेत. यावेळेला वेगात बॉल टाकला ऑप्शनच्या बाहेर, हे उत्तर होतं. मागील बॉलवर षटकार आला परंतु लगेच दुसऱ्या बॉलवर रोखण्यात सोहेल या ठिकाणी यशस्वी राहिले. परंतु तिसऱ्या पंचांची मागणी करण्यात आलेली आहे बॅटिंग टीम कडून वाईटसाठी. योग्य बॉल. सोहेलचा बॉल पुन्हा एकदा वेगात होता, ऑप्शनच्या बाहेर होता. यावेळेला पवनला थांबावं लागेल कारण ऑप्शनच्या बाहेर पुन्हा बॉल टाकला. वेग आहे सोहेलकडे आणि याच वेगाने अचूकतेने मात्र जरी सुरुवात चांगली नव्हती झाली परंतु मागील 2 बॉलवर त्याने टप्पा पाठीमागे घेतला. पवनला चूक करायला भाग पडलं आणि आता माघारी परत आहेत पवन केने. परंतु त्या अगोदर पवनने चांगली कामगिरी केली आहे. अठ्ठावीस धावा ज्या पद्धतीने एजाज कुरेशी यांनी देखील 28 धावा केल्या, पवन केने यांनी देखील आपल्या टीमसाठी 28 धावांची एक जबरदस्त खेळी केली आहे. खूप चांगला बॉल होता. धावसंख्या जर पाहिली तर हे शेवटच्या षटक मार्गस्थ आहे. 76 धावा धावफलकावर. यानंतरच्या सामन्यासाठी पात्र होण्यासाठीची मॅच पाहायला मिळते. सिल्वर स्टार भिवंडी आणि दुसऱ्या बाजूला 76 धावा आहेत आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर पाटील 11 वरळी. विवेक शेलार आलेत नवीन बॅटर. बरेचसे खेळाडू आहेत जे टेनिस क्रिकेट, रबर बॉल क्रिकेट, लेदर बॉल क्रिकेट या सगळ्यांची सांगड घालताना पाहायला मिळत असतात. प्रकाश पाटील साहेबांचं आगमन झालंय, हार्दिक स्वागत असेल. आणि इकडे सोहेलने आणखीन एक चांगला बॉल या ठिकाणी टाकलाय. पहिल्या बॉलवर षटकार परंतु त्यानंतरचे 3 चेंडू मात्र निर्धाव येताना पाहायला मिळत आहेत. भावे स्ट्राईक घेण्यामध्ये यशस्वी राहिले. आता मात्र मागील हा बॉल आतमध्ये देखील येताना पाहायला मिळाला. शहात्तर धावांवर आणखीन एक विकेट आलेली आहे. लगातारचे 3 निर्धाव चेंडू टाकले गेलेले आहेत. शेवटच्या षटकात चांगली कामगिरी सोहेल करतायत. युवा खेळाडूंच्या यादीत या खेळाडूचं देखील नाव घेतलं जातं. चांगली कामगिरी करतायत परंतु समोर आता भावेश पवार आहेत. बिग हिट करण्याचा प्रयत्न, फटका फसलाय, बॉल हवेत, कव्हरच्या क्षेत्रात बॉल मार्गस्थ होतोय. खूप लांबवरचा पल्ला गाठत त्या ठिकाणी रोहन भोसले आले खरे परंतु 2 धावा नाही रोखू शकले. कॅच पकडण्याचा प्रयत्नही त्यांनी त्या ठिकाणी केला गेला आणि धावसंख्या 2 ने पुढे जाते. ज्याची चर्चा करत होतो आम्ही की या शेवटच्या षटकामध्ये 10 किंवा 10 पेक्षा कमी धावसंख्या देण्याचा मानस पाटील 11चा असेल परंतु 10 पेक्षा जास्त धाव करण्याचा प्रयत्न सिल्वर स्टारचा असेल. आता तसंच काही संघर्ष इकडे सुरू आहे. भावेश ऑप्शनच्या बाहेर बॉल टाकलाय, वेगात टाकलाय परंतु वाईट बॉल घोषित केला जातोय. भावेश यांना कुठेतरी ऑप्शनच्या बाहेर ठेवण्याचा प्रयत्न होता आणि तिसऱ्या पंचांची मागणी मात्र या ठिकाणी करण्यात आली गोलंदाजाकडून. हा व्हाईट बॉल आहे की नाही याकरता आणि हा शेवटचा बॉल योग्य होता.
या सोहेलचं कौतुक आपण करायला काय हरकत आहे. पहिल्या बॉलवर षटकार आला तरी देखील या बॉलरने शेवटच्या ओव्हरमध्ये केवळ 8 धावा खर्च केलेल्या आहेत सोहेलने आणि धावसंख्या जर पाहिली तर 78 झाली आहे. 79 एक चांगलं आव्हान आहे, परंतु ती क्षमता देखील या आव्हानाचा रोहन भोसले या टीममध्ये आहेत. आकाश देखील मला दिसत आहेत, त्याचबरोबर ऐश्वर्य सुर्वे आहेत, शशिकांत कदम आहेत, अभिषेक आंगणे आहेत. ते चांगली स्ट्रेंथ आहे, त्यामुळे प्रयत्न तर धावसंख्येचा पाठलाग करण्याचा असणार आहे याही टीमचा. हा मैदानात प्रॅक्टिस होणार नाहीये, आयोजकांच्या सूचना आहे डायरेक्टली मॅच सुरू करायची सांगितलंय. बॅटर लगेच पाठवा ही सुद्धा विनंती असेल. हा आयोजकांचा प्रामाणिकपणे प्रयत्न आहे की सगळ्याच्या सगळ्या मॅचेस 5-5 ओव्हरच्याच करायच्या. 78 झाल्यात, 79चा पाठलाग करायचा आहे. दुसरा डाव मात्र या ठिकाणी कशा प्रकारे रंगेल आपल्याला पाहायचं आहे. सिल्वर स्टार भिवंडी आणि त्यांच्या विरोधात जर पाहिलं तर पाटील 11 वरळी यांच्यातील एक महत्त्वाचा सामना आपण पाहत आहात आणि या महत्त्वाच्या सामन्यात महत्त्वाच्या स्पर्धेमध्ये दुसऱ्या डावात काय घडेल ऐकण्यासाठी मीरा भाईंदरचा एक गोड आवाज मणिजी पाटील यांच्याकडे जाऊयात. धन्यवाद चंद्रकांत शेट्टे सर, धन्यवाद शहिजाद सर. आपण पुन्हा एकदा दुसऱ्या डावाकडे येतोय. अशी सूचना आम्ही दिलेली आहे, कुठलाच टाइमपास होणार नाहीये. मी आयोजकांच्या वतीने नम्र निवेदन करू इच्छितो, एक चांगली स्पर्धा आहे, चांगल्या षटकांच्या माध्यमातून प्रत्येकाला तो वेळ मिळायला हवा. आपण या स्पर्धेत प्रवेश घेतलाय जिंकण्यासाठी, त्यासाठी तुम्हाला जास्तीत जास्त कालावधी मिळायला हवा, त्यासाठी आम्ही प्रयत्न करतोय. कारण आयोजकांनी तरतूद केलेली आहे 5-5 षटकांची, पण वेळेअभावी षटकांमध्ये कपात करावीच लागेल. कारण आजच्या दिवसामधून आपण एक संघ पुढे घेऊन जाणार आहोत. काल कविश 11 मुलुंड हा संघ टॉप 3 मध्ये पोहोचला आणि आज एक संघ टॉप 3 मध्ये पोहोचणार आहे. बघा या ठिकाणी आता ही प्राथमिक सूचना आलेली आहे. पुढचे सामने 4-4 षटकांचे होतील. चला 2 बॅटर्स प्लीज, चला 2 बॅटर्स पाटील उमेश 11 आपले 2 बॅटर्स त्वरित पाठवून द्यायचे प्लीज, आपल्याकडे वेळ कमी आहे. सूचना आयोजकांच्या वतीने आपण करतोय प्लीज. चला 2 बॅटर्स, जास्त वेळ घेऊ नका स्ट्रॅटेजी आखण्यासाठी आणि क्षेत्ररक्षण लावून घ्या. चला सिल्वर स्टार आपण क्षेत्ररक्षण लावून घ्या, प्रॅक्टिस करू नका. आपण लगेच मॅच ऑन करतो. पंचाचं देखील मी तितकंच कौतुक करणार आहे, पंच देखील ब्रेक घेत नाहीयेत, वारंवार सातत्याने त्यांची ती जबाबदारी आहे. स्पर्धा पूर्ण व्हायला हवी, अचूक वेळेत व्हायला हवी, त्यासाठी जेपी पॅनल देखील मेहनत घेत आहेत. मैदानाच्या आतमध्ये आपण मुन्ना पठाण सर पाहतोय, सादिक राजापूरकर सर त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. तर 2 बॅटर्स, चला पाटील उमेश 11, चला 2 बॅटर्स लगेच पाठवून द्यायचे आहेत. टार्गेट 79 धावांचं सेट झालेलं आहे, 30 चेंडूमध्ये पूर्ण करायचं आहे. जबरदस्त पहिला डाव आपण एन्जॉय केला, फलंदाजांनी खूप चांगल्या दर्जाची फलंदाजी सादर केली आणि धावफलक सजवला. बघा उद्या शशिकांत पाटील यांच्याकडून एक बक्षीस जाहीर झालेलं आहे. जो कोणी फलंदाज 40+ अर्धशतक पूर्ण करेल त्याला 5,000 रुपयांचं बक्षीस जाहीर करण्यात आलेलं आहे. म्हणजे फक्त एका अर्धशतकासाठी नाही, जितकी अर्धशतकं उद्या लागतील शशिकांत पाटील यांच्याकडून 5,000 रुपयाचा. मेघा गोंधळे यांच्या माध्यमातून ही माहिती आम्हाला मिळालेली आहे. चला मॅच ऑन करा. 2 बॅट्स मैदानाच्या आतमध्ये पोहोचतायत शशिकांत आणि यस अभिषेक, हीच जोडी यायला हवी. कारण मागच्या सामन्यामध्ये या दोघांनीच फलंदाजी वरच्या दर्जाची कशी असते मुंबईची ती दाखवलेली आहे. म्हणूनच पुन्हा एकदा त्याच 2 फलंदाजांवरच पाटील उमेश 11 संघाच्या कॅप्टनने विश्वास ठेवलेला आहे. शशिकांत स्वतः आहेत आणि अभिषेक आंगणे. चला बॉलर लगेच इंट्रोड्यूस करायचं आहे, क्षेत्ररक्षण लगेच सेट करून घ्यायचं आहे. चला सिल्वर स्टार आपण प्राथमिकता ओळखा या स्पर्धेची, या सामन्याची. यानंतर अजून 2 सामने व्हायचे आहेत आणि आता ही प्राथमिक सूचना आहे 4 षटकं. जर आपण जास्त वेळ घेतला तर सामने 3 षटकांचे सुद्धा होऊ शकतील. आम्हाला एक संघच पुढे घेऊन जायचं आहे, त्याचमुळे आपण वारंवार त्या सूचनेकडे लक्ष घाला. तर विवेक शेलार बॉलिंग ट्रॅकवर पाहायला मिळत आहेत. विवेक शेलार आपल्या कारकिर्दीवर खूप चांगलं लक्ष देऊन आहेत. त्यांना क्रिकेटमध्ये खूप काही करायचं आहे, ती जिद्द त्यांची पाहायला मिळाली. आत्ताच महाराष्ट्र प्रीमियर लीगमध्ये देखील आपण त्यांचा खेळ पाहिला आणि परवाच ते आले आणि लगेचच रबर बॉलमध्ये ते असेंबल झाले.
काय जबरदस्त क्रिकेट विवेक शेलारचा आपण पाहतो. विवेक शेलार पहिला चेंडू हाताळण्यासाठी आहे तयार. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज आहेत अभिषेक अंगडे, बांद्राचे सुपरस्टार. आज सकाळी त्यांचा फलंदाजीचा वरचा स्तर आपण पाहिला आणि पाहूया तीच उच्चस्तरीय फलंदाजी शशिकांत अभिषेकची सकाळप्रमाणे या संध्याकाळी पाहायला मिळते का. फुल लेनचा बॉल होता, ऑन साईडला टर्न करण्याचा प्रयत्न, बॉल एक्स्ट्रमच्या खूप जास्त बाहेरचा. वाईट बॉलचा इशारा येतोय, धावफलक सुरू होतोय. साजन पाटील उमेश इलेव्हनचा. हो यावेळेस पंच केलाय बॉलला, क्षेत्ररक्षक एक्स्ट्रा कव्हरला आहे. चांगला स्टॉप, जबरदस्त चपळता क्षेत्ररक्षकांची आहे. जर आपण सिल्वर स्टार या संघाचा विचार केला तर सर्व चपळ खेळाडू, सर्व तरुण खेळाडू तुम्हाला पाहायला मिळत आहेत. तर तारीफ सय्यद सैरांनी खूप चांगली संघबांधणी या ठिकाणी केली आहे आणि त्या सर्व चपळ खेळाडूंनी जास्तीत जास्त खेळाडू आपण पाहिले तर भिवंडीतले आहेत. काही खेळाडू कल्याण डोंबिवलीतले त्यांनी देखील इंट्रोड्यूस केलेले आहे. तर तो शोध आवश्यक आहे क्रिकेटपटूंचा, ज्यांना एका व्यासपीठावर एकत्रित येणं गरजेचं होतं. सिल्वर स्टार संघ तुम्हाला पाहायला मिळतोय. हो सरळ बॅटचा वापर अभिषेकला थांबवणं अशक्य आहे. सकाळ असो, दुपार असो, संध्याकाळ असो, अभिषेक मात्र मोठ्या फटक्यांसाठी तयारीत असतात. आणि समोरील गोलंदाज किती ताकदीचा आहे, पण मी त्याहून दुप्पट ताकदीचा आहे तेच दाखवताना उत्कृष्ट ऑफ ड्राईव्ह त्यांनी खेचली आणि हा 6 धावा आपल्या संघाच्या खात्यात जोडल्या धावसंख्यानं. हा सामना म्हणावा तितका कुठल्याच संघासाठी सोपा नाहीये. मागच्या आपण दुपारच्या सामन्यामध्ये पाहिलं की 70 ओलांडताना शेवटच्या टप्प्यावर हमराज मृत्युंजय पुढे पोहोचला होता. पुन्हा एकदा लय भरकटते विवेक शेलारची आणि पुन्हा एकदा पंचाच्या वतीने व्हाईट बॉलचा इशारा येतोय. बघा, संघाला आधार द्यायचा असेल तर माघार घेऊन चालणार नाही आणि तीच तयारी पुढे जाण्याची, संघाला जिंकवण्याची अभिषेक अंगण्याची मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. स्ट्रायकिंग एंडला खूप चांगल्या पद्धतीने स्टान्स घेऊन एक प्रामाणिक क्रिकेट त्यांच्या वतीनं खेळलं जाते. हा नो बॉल आहे, बीमर चेंडू हाताळलाय, बॉल जातोय मागे, फाईन लेगला क्षेत्ररक्षक अवेलेबल आहे. अभिषेकचा कॉल, क्षेत्ररक्षण अजूनही पूर्ण झालं नाहीये. या 2 धावून आणि नो बॉलची एक धाव असणार आहे आणि या 3 धावा आपण धावफलकामध्ये मोजतोय. धावसंख्या डबल डिजिट मध्ये पोहोचलेली आहे. धावसंख्या पोहोचते 13 या आकड्यावर. विवेक शेलार बॉल क्रिपिंग करताना थोडेसे चाचपडत आहेत, म्हणून बघा या ठिकाणी प्रॉपर असा आपण दुपारी देखील उल्लेख केला होता की नॅपकिन तुमच्याकडे असायला हवा, तुम्ही फलंदाजी करा किंवा गोलंदाजी करा. फ्री हिटचा बॉल, पंचांचा अधिकृत इशारा. स्ट्रायकिंग एंडला अभिषेक, फ्री हिटच्या बॉलवर फ्री झाले, क्षेत्ररक्षक आहेत पण नुकसान होणार नाहीये. फ्री हिट बॉल असल्यामुळे ती संधी मिळते अभिषेकला. एक धाव मिळेल पाटील उमेश इलेव्हनला आणि धावसंख्या जाते 13 या आकड्यावर. आतापर्यंत चेंडू किती हाताळलेत तर आतापर्यंत फक्त 14 धावा झाल्या. 3 चेंडू झालेले आहेत आणि 3 चेंडूमध्ये 14 धावा, म्हणजेच पूर्वार्धामध्ये चांगलीच धावसंख्या जोडलेली आहे पाटील उमेश इलेव्हन या संघाने. विवेक शेलार ओव्हर द विकेट. हो, थोडेसे बॅकफुटला गेले. शशिकांत थोडेसे भरकटले होते हा स्टान्स घेताना, ते लक्ष घालतात बॉल कुठे पिच नक्की झालाय आणि बॉल अचानकपणे उसळलाय. बाउन्सचा अंदाज घेता आला नाही. बघा, ऑन साईडला खेळायचा प्रयत्न होता, याचा फेस त्यांनी स्क्वेअर लेगला क्लोज केला होता. ऑन दी टोज हा स्ट्रोक त्यांना खेळायचा प्रयत्न करायचा होता पण प्रॉपर इम्प्लिमेंटेशन झालं नाही. डॉट आलाय जो आवश्यक होता विवेकसाठी. राईज मिळालाय आणि या ठिकाणी बघा त्याच राईजचा अंदाज पंचांनी घेतला. उंची कुठेतरी जास्त आहे तेच कुठेतरी त्यांनी पाहिलं. व्हाईट बॉलचा इशारा आला. एक धाव मिळते. 1 फॉर दी ओव्हरची सूचना आता विवेकला मिळते. विवेकसाठी हे षटक कसोटी सारखं राहिलंय त्याच्या कारकिर्दीच्या, कारण द बेस्ट बॉलर, टेनिस बॉल क्रिकेट, लेदर बॉल क्रिकेट, रबर बॉल क्रिकेट, पण या ठिकाणी मात्र खूप चांगलं क्रिकेट फलंदाजांचं सकाळी देखील आपण पाहिलं. सकाळी देखील त्यांचा सामना आपण शौर्य हर्षित 11 या संघासमोर पाहिला होता आणि त्यानंतर आता आपण पाहतोय सिल्वर स्टार भिवंडी या संघासमोर पाय रोवून खेळपट्टीवर या दोन्ही फलंदाजांचा खेळ पाहायला मिळतोय आणि एक कॉन्फिडन्स जो वरच्या दर्जाचा आहे, जो आत्मविश्वास या दोन्ही फलंदाजांच्या खेळण्याच्या शैलीमध्ये दिसून येतोय. 79 धावांचा पाठलाग करण्याची तयारी आहे. अगोदरच तयारीत होते अभिषेक आणि त्याचमुळे ती तयारी
अपूर्ण राहिली आणि हा शेवट विवेकसाठी चांगला राहिला आणि सिल्वर स्टार्ससाठी सुद्धा. पहिल्या षटकाचा खेळ संपला आणि 79 धावांचा पाठलाग करताना धावफलकावर धावा आहेत 16 आणि जिंकण्यासाठी आता 63 धावांची गरज आहे. बॉल शिल्लक असतील 24 चेंडू 63 धावांची गरज. चला सगळ्यांनी जवळ येऊ नका प्लीज, फक्त कॅप्टन पुढे येईल, कॅप्टन बॉलरला बोलवेल. बाकी बघा जास्त जेव्हा दिग्दर्शक असतात तेव्हा चित्रपट फ्लॉप होतो. एकच दिग्दर्शक पाहिजे, तर कॅप्टनला कॅप्टनचं काम करू द्या. बॉलरने पुढे या, लगेच मॅच ऑन करा. जास्त आपण टाइमपास ओव्हर ब्रेकमध्ये करणार नाही आहोत, ही काळजी आपण घेतोय. धमाका ओव्हर, प्रत्येकाला ओढ या धमाका ओव्हरची लागलेली आहे. धमाका ओव्हरमध्ये नेमकं काय घडते त्यासाठी आपण या 2 दिवसांपासून सर्व घडामोडी पाहतोय. तर आता मैदानाच्या आतमध्ये बॉलिंग ट्रॅकवर बॉलर आलेले आहेत. आर्यन मनोज भोईर बॉलिंग ट्रॅकवर पाहायला मिळत आहेत. जबरदस्त क्रिकेट. त्यांचा इंटरव्ह्यू देखील चंदू सरांनी घेतला होता आर्यनचा आणि त्यांनी खूप चांगलं वक्तव्य केलं. सर्वांचं श्रेय जे आहे ते त्यांना दिलं. ज्यांनी ज्यांनी मार्गदर्शन केलं आहे त्यांची नावं त्यांनी घेतली. वडिलांचा सपोर्ट तसेच सर्व जे मार्गदर्शक आहेत त्यांची देखील ती चर्चा आपण ऐकली. तर आता पाहूया आर्यनच्या वतीने या धमाका ओव्हरमध्ये. धमाका शशिकांत अभिषेक करतायत की आर्यन जी जबाबदारी उचलतायत ती पूर्ण सुद्धा करतायत. 20 पेक्षा जास्त धावा, 5 धावा अतिरिक्त मिळतील साजन उमेश 11ला, पण त्यापेक्षा कमी आल्या तर 5 धावा वजा होतील. दरम्यान पहिला बॉल येतोय डॉट. दोन्ही बाजूला वळवण्याची क्षमता आहे आर्यनकडे. बघा आता टप्पा पडल्यानंतर बॉल बाहेरच्या दिशेने टर्न होतोय. का चांगली बॉल ग्रीप आहे आर्यनकडे. पुढे आले, पंच केलंय, क्षेत्ररक्षक एक्स्ट्रा कव्हरचे वेगाने पुढे आले. वाह, भावेश पवार जेव्हा मैदानामध्ये असतात अशा वेळेला फलंदाज पहिल्या धावेला दुसऱ्या धावेमध्ये कन्वर्ट करायचं की नाही तो विचार करत असतात. या ठिकाणी वेगाने बॉलवर पोहोचले, बॉल स्टॉप झाला. दुसऱ्या धावासाठी प्रयत्न शशिकांत यांचा नव्हता. सेकंड एंडला अभिषेक आंगणे यांच्या वतीने पहिल्या षटकामध्ये चांगलाच खेळ आपण पाहिला. एक षटकार अभिषेक आंगणे यांच्या वतीनं पाटील उमेश 11ला मिळालाय. ऑन साईडला खेळायचा प्रयत्न, बॉल पायांवर आदळला. स्टंप्स रोखून खेळण्याचा प्रयत्न फसला. LBW पायचीच्या स्वरूपात होतो अभिषेक बाद आणि आर्यनला मिळते सफलता. ज्या षटकासाठी आर्यनला राखून ठेवलं होतं आर्यन ते काम पूर्णत्वास नेतोय. बघा रिप्लेमध्ये पाहायला मिळतं अगोदरच ऑप्शनच्या बाहेर खेळत होते, त्यानंतर डाव्या पायावर हा चेंडू आदळला. प्लम LBW, ग्रेट डिसिजन बाय सादिक राजापूरकर सर. आणि लगेचच जसा बॉल इम्पॅक्ट करताना पाहायला मिळाला त्यानंतर तो इशारा पंचांचा आपण पाहिला. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये ऐश्वर्या पोहोचतायत. पहिला फलंदाज बाद झालाय या षटकामध्ये. आतापर्यंत 3 चेंडूमध्ये फक्त एकच धाव आलेली आहे, त्याचमुळे आतापर्यंत या षटकावर आर्यनचा दबदबा पाहायला मिळतोय. बघा वाघ लहान असो वा मोठा, वाघ वाघच असतो आणि तशीच दर्जेदार गोलंदाजी आर्यनची पाहायला मिळते. प्रत्येकाला कारकीर्द बनवायची असते आणि ही पहिली पायरी आहे आर्यनसाठी. आणि या पहिल्या पायरीमध्ये सुद्धा ग्रामीण क्रिकेट ऐवजी व्यावसायिक क्रिकेटमध्ये त्याला खूप चांगलं यश मिळालेलं आहे, चांगलं मार्गदर्शन मिळालंय. पण आता ऐश्वर्या सूर्य आहे ज्यांनी व्यावसायिक क्रिकेट अक्षरशः घळून प्यालेलं आहे, त्यांच्यावरती जबाबदारी फलंदाजीची. पाहूया या ठिकाणी पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा आलेला आहे. व्हाईट बॉलची 1 धाव मिळेल. धावसंख्या पोहोचते 18 या आकड्यावर. ऐश्वर्य नावाप्रमाणेच आपल्या धावफलकाचं ऐश्वर्य परत आणतोय का, ती चर्चा आता प्रेक्षकांमध्ये रंगलेली आहे. एका बाजूनं शशिकांत ज्यांना मागच्या सामन्यामध्ये मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार मिळाला होता, संधी कमी मिळाली आहे. यावेळी ऑनसाईडला पूल केलंय, कनेक्शन तितकंसं प्रॉमिसिंग नाहीये, त्याचमुळे डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक भावेश तैनात आहेत. भावेशच्या हातात सोपा झेल देऊन ऐश्वर्य आल्या पावली परत जातोय आणि धक्का बसतोय दुसरा पाटील उमेश 11ला. 79 धावांचा पाठलाग करताना प्रत्येक षटकामागे अभ्यासपूर्ण खेळ होणं आवश्यक होतं. प्रत्येक षटकामागे 16 धावा जोडणं आवश्यक होतं. पहिल्या षटकामध्ये चांगला खेळ पाहायला मिळाला होता, पण धमाका ओव्हरमध्ये जास्तीत जास्त धावा गोळा करण्याच्या नादात मात्र हे मोठे फटके खेळले जात आहेत. पण मोठे फटके खेळताना मात्र आता 2 फलंदाज बाद झालेले आहेत आणि आता नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पोहोचतायत.
तर नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत पाटील उमेश इलेव्हन या संघाकडून. आणि आता फलंदाज आपल्या संघाची प्रतिष्ठा जोपासण्यासाठी मेहनत घेतील आणि पाहूया ती प्रतिष्ठा जोपासली जाईल का. समोर आहेत आर्यन, ऑन साइडला फिरले आणि बॉलला फिरवून टाकला. बॅकवर्ड स्क्वेअर लेग झोन मध्ये आउट ऑफ द पार्क. येतो षटकार प्रेक्षकांच्या स्वागतासाठी. 6 धावांचे होते वर धावसंख्या पोहोचते 24 आकड्यावर. इनकटर होता आणि त्या इनकटरला फलंदाजाने ओळखलं आणि षटकार आपल्या नावावर केलाय. नवीन फलंदाज रोहन मैदानाच्या आतमध्ये आपण पोहोचतोय आणि ही धमाकाऊ चालू आहे. 20 धावा तर करायच्याच आहेत पण आता थोडे पिछाडीवर आहेत. पण ड्राईव्ह केलाय, मिड ऑन मोकळा आहे. क्षेत्ररक्षक वाईड ऑफ लॉंगॉनला पोहोचेल तोपर्यंत सिंगल होते. कंप्लीट दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न केला जाईल कारण करायचाच आहे प्रयत्न. कारण 20 झाला नाहीत तर धावा वजा होतील, त्याचमुळे जास्तीत जास्त धावांचे प्रयत्न या ठिकाणी सुरू आहेत. तर 2 षटकांचा खेळ संपलेला आहे. पहिल्या षटकामध्ये धावा होत्या 16, या षटकात धावा आल्या 10, वजा होतील 5, धावसंख्या झाले 21. 2 षटकांचा खेळ संपला, धावसंख्या 21. जिंकण्यासाठी आवश्यकता आहे 58ची, बॉल शिल्लक असेल 18 चेंडू 58. चला नवीन गोलंदाजाला पाठवा, बाकी कॅप्टनने मागे थांबा प्लीज. कॅप्टन गोलंदाजाला सूचना देईल, बाकी सर्वांनी एकत्र येण्याची गरज नाहीये. आता समालोचकावर तो दबाव येईल कारण बघा पुढचे सामने किती षटकांचे खेळायचे हे जिंकणाऱ्या संघावर अवलंबून आहे. कारण NSP शेवटच्या स्टेजला पोहोचलेली आहे. ताई पॅकर्स या सामन्यातील विजेत्या संघाशी खेळेल. 18 चेंडूमध्ये 58 धावांची गरज ते तुम्हाला स्क्रीनवर पाहायला मिळालं. भावेश पवार बॉलिंग ट्रॅकवर येत आहेत. भावेशसाठी आजचा दिवस चांगलाच राहिलाय, म्हणजे फलंदाजी म्हणा किंवा गोलंदाजी म्हणा, भावेशसाठी प्रत्येक दिवस चांगला राहतो का हा प्रश्न आपण प्रेक्षकांना विचारायला हवा. पण आजचा दिवस तर भावेशने आपल्या नावावर केला आहे. पण आजचा दिवस खऱ्या अर्थाने महेश नानगुडे आपल्या नावावर करताना आपण पाहिला. घाम फोडला होता अक्षरशः सिल्वर स्टारला. हमराज मृत्युंजय कोथरूड पुणेच्या महेश नानगुडे या फलंदाजाने षटकारांवर आरूढ होता. काय जबरदस्त स्ट्राईक रेटने महेश खेळलाय. पण भावेश त्याच सामन्याचा जर आढावा घेतला जेव्हा संघ अडचणीत होता, अशा वेळेला त्यांनी संघाच्या धावफलकाला आधार देण्याचं काम केलंय. तर एव्हरीवन हॅज कॅलिबर, यू हॅव टू शो इट. आणि भावेश ते नेहमीच करताना पाहायला मिळालंय. पण यावेळेस बघा शशिकांत किती वेगानं धावफलक पुढे नेतोय. बघा प्रयत्न करायला हवा होता. शशिकांतचा विकेट सुद्धा महागात पडू शकतो. शशिकांतकडे ती कॅपॅबिलिटी आहे. खूप चांगलं बिझी क्रिकेट ते नेहमीच खेळतात आणि आज त्यांनी आजच्या दिवसासाठी रबर बॉलला वेळ दिलेला आहे, त्याचमुळे त्यांच्याकडे देखील ती धमक आहे. पण शशिकांत यांच्या जर स्टॅट्सवर लक्ष दिलं, 7 चेंडूंमध्ये फक्त 3 धावा त्यांनी बनवलेल्या आहेत आणि कदाचित त्यांना देखील ते पटणार नाही. हो यावेळेस ऑप्शनच्या बाहेरचा बॉल स्लाइस केलाय. क्षेत्ररक्षक आहे, डीप कव्हर पॉईंटचे चांगला झेल टिपलेला आहे. पवन केणे त्या ठिकाणी फ्रेममध्ये पाहायला मिळाले आणि शशिकांत यांना सुद्धा आता शशिकांत नाही माफ करा, रोहनला यांना परतावं लागते. रोहन एक चांगल्या स्ट्राईक रेटने रोहन खेळत होते. रोहन यांच्या वतीनं पहिल्या चेंडूवर षटकाराला, दुसऱ्या चेंडूवर डबल, तिसऱ्या चेंडूवर ते बाद झाले आणि आता हा तिसरा धक्का 22 धावा असताना हळूहळू या सामन्यावर पकड मजबूत करते सिल्वर स्टार्स ही टीम. कारण पहिल्या षटकापासून तो दबदबा त्यांचा कायम राहिलेला आहे. पहिलं षटक हाताळलं होतं विवेकने, त्या मागोमाग आर्यन आले. आर्यन यांनी धमाका ओव्हर आपल्या नावावर केली. त्या मागोमाग तिसऱ्या षटकासाठी तर भावेश पवार येत आहेत आणि भावेश पवार यांची गोलंदाजीमध्ये सुद्धा पॉवर पाहायला मिळते, सहकार मिळते पवन केणेचं. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये पोहोचतायत. ऑन साइडला पुल, क्षेत्ररक्षक आहे दूर आणि बॉल जातोय मैदानाच्या बाहेर आणि येत आहेत या धावा. 6 धावा, षटकार येतोय. नट्टू नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. षटकार आलेला आहे. बघा हे षटकार सातत्याने यायला हवेत. 1-2 षटकार खेचून चालणार नाही. षटकारांचा जो आलेख आहे तो तसाच सातत्याने पुढे घेऊन जावा लागेल. धावसंख्या आपण पाहतोय झालेली आहे 28 धावा, 28 रन्स ऑन बोर्ड. बघा नाही होणार हा विचार करण्यापेक्षा तो प्रयत्न सातत्याने तुम्हाला करत राहावा लागेल. ती मानसिकता तुम्हाला जास्तीत जास्त चांगला खेळ करण्यासाठी प्रेरित करते आणि तेच मैदानाच्या आतमध्ये करायचं आहे पाटील उमेश इलेव्हनला. बॅकफुटला गेले, ऑन साइडला शॉट ऑन पूल, क्षेत्ररक्षक आहे स्क्वेअर लेगचे, बॉलवर पोहोचतील तोपर्यंत 1 धाव होते पूर्ण. स्ट्राईक रोटेट होते. अशा पद्धतीनं 3 षटकांचा खेळ संपलेला आहे. स्ट्राईक पुन्हा एकदा आता नटूकडे असेल. 3 षटकाचा खेळ संपू, धावसंख्या झालेली आहे 29, आवश्यकता आहे 50ची. बॉल शिल्लक आहेत 12 चेंडू 50. चला नवीन गोलंदाज इंट्रोड्यूस करायचा आहे बिलाल. चला आपल्याकडे वेळ नाही आहे.
चला लगेच नवीन गोलंदाज पाठवा. 12 चेंडू 50 धावांची गरज आहे. थोडंसं वेगानं आपण हे समालोचन आमचं ऐकताय. आम्ही देखील तसदीबद्दल क्षमस्व आहोत, पण आम्हाला आजचं वेळापत्रक आजच पूर्ण करायचं आहे, त्याचमुळे आम्हाला हा वेग सामन्यांना द्यायचा आहे. तर नवीन गोलंदाज कोण येईल, कारण 3 वेगवेगळे गोलंदाज आतापर्यंत आपण यूज करताना पाहिलं. विवेकचं 1 षटक, आर्यनचं 1 षटक, भावेचं 1 षटक, आणि आता गोलंदाजी मार्कवर कोण येतोय, दावेदारी कोण देतोय, षटकाची जबाबदारी कोण स्वीकारतोय. ताई पॅकरचे कॅप्टन पंकज पाटील तयारीत आहेत टॉससाठी, कारण या सामन्यात जो जिंकणार आहे तो ताई पॅकरशी खेळणार आहे. ताई पॅकर देखील पालघरचे सर्व खेळाडू एकत्रित घेऊन खेळते. वीरूला संधी मिळाली नाही, गोलंदाजीची परीक्षेला संधी मिळाली नाही, पण मात्र ज्या गोलंदाजांना संधी मिळाली सर्व अनुभवी गोलंदाज ताई पॅकर्सने वापरले आणि प्रत्येकाने ते इक्वल कॉन्ट्रीब्युशन सुद्धा दिलं. तर 12 चेंडू 50ची गरज आहे. बॉलिंग ट्रॅकवर पवन येत आहेत, पवन केणे. बॉलिंग ट्रॅकवर स्ट्रायकिंग एंडला फलंदाज नटू यांचा देखील मोठा फॅन बेस आहे. नजर चुकली होती हा स्ट्रोक खेळताना, पूर्णपणे नजर हटली. बॉल यष्टांवरून ट्रॅव्हल झाला. बघा, 3 स्टंप्स मोकळ्या ठेवल्या होत्या आणि बॉलचा टर्न तितकासा मोजता आला नाहीये नटूला. पवनकडे तो टर्न आहे आणि कालच्या दिवसामध्ये ग्रामीण फॉर्मॅटमध्ये पवनने खूप चांगला खेळ या मैदानामध्ये खेळला आहे आणि त्याचमुळे मैदानाचा अनुभव आहे, खेळपट्टीचा अंदाज आहे आणि त्याच अभ्यासाचा वापर या सामन्यात सुद्धा पवन आपल्या संघासाठी करतोय, सिल्वर स्टारसाठी करतोय. यावेळेस अतिरिक्त उसळी तर मिळालेली आहे, पण नियंत्रणामध्ये होती असंच कुठेतरी पंच दर्शवत आहेत. 1/4 ओव्हरची सूचना मिळेल. तर या ठिकाणी बघा 2 बॅक टू बॅक डॉट आलेले आहेत. 10 चेंडूंमध्ये आवश्यकता आहे 50ची. बॅटच्या टोला कनेक्शन, बॉल लॉंग ऑनला, क्षेत्ररक्षक दुरून बॉलवर पोहोचते तेपर्यंत एकदा होते पूर्ण. बघा, एका धावेने जास्त काही फरक पडणार नाही, डबलने सुद्धा फरक पडणार नाही. खेचायचे तर षटकार खेचावे लागतील आणि क्रिकेटच्या खेळामध्ये या गोष्टी ज्या अनपेक्षित असतात त्या कित्येक वेळा घडताना आपण पाहिलेलं आहे. त्याचमुळे तो मोमेंटम शशिकांतला शोधायचा आहे आपल्या संघासाठी, पण मोकळीक मिळत नाहीये. फलंदाज प्रयत्न करतायत मोठ्या फटक्यांसाठी, पण बॉलचा टर्न त्या ठिकाणी त्रासदायक ठरतो. यावेळेस जितका मिळावा तितका टर्न नव्हता पवनच्या गोलंदाजीमुळे. यावेळेस अपूर्ण मनस्थितीने खेळणारा हा फटका पूल केलाय. इजाज कुरेशी त्या ठिकाणी आहेत अवेलेबल. पूर्ण होते एक सिंगल. एका धावसंख्येने वाढ, धावसंख्या पोहोचते 31 या आकड्यावर. हे षटक सुद्धा सिल्वर स्टार संघाच्या बाजूने झुकलेलं आहे. बॉल थोडा खाली राहिला आहे आणि शेवटचा बॉल या 4थ्या षटकातला येतोय डॉट. आता 6 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि 6 चेंडूमध्ये आवश्यकता आहे 48 धावांची. 6 चेंडू 48 धावांची गरज. चला शेवटच्या षटकासाठी लगेच बॉलर इंट्रोड्यूस करायचंय. जवळपास एकतर्फी हा सामना झुकतोय की काय असं जाणवू लागलेलं आहे, कारण या ठिकाणी ती चुरस पाहायला मिळाली नाही. खेळाडूंसमोर आव्हान ठेवणं खूप गरजेचं असते आणि ते आव्हान पूर्ण करताना आपण त्या आव्हानाला कसा न्याय देऊ शकतो हे देखील खेळाडूने ठरवायचं आहे. तर नवीन गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवर तुम्हाला पाहायला मिळतोय. योगेश भालेकर. नंतर योगेशला संधी मिळाली नव्हती, आता भालेकरला ती संधी मिळालेली आहे शेवटच्या षटकासाठी. दरम्यान एकदा पुढे थोडंसं क्रिकेट भरकटलंय असं म्हणू शकतोय, कारण म्हणतात ना की गणित सोडवताना जर पद्धत अचूक असली तर उत्तर अचूक मिळेल, पद्धत चुकली तर कितीही प्रयत्न करा शेवटपर्यंत अचूक उत्तर मिळणार नाही. बघा 6 चेंडूमध्ये 48ची गरज होते, 1 चेंडू डिलिव्हर झाला. आता 4 चेंडूंमध्ये आवश्यकता आहे 47ची. फलंदाज स्कॉट बेहेनच्या स्वरूपात होत आहेत बाद. नट्टूंना परतावा लागेल. खूप चांगला टर्न आहे योगेश भालेकर यांच्याकडे आणि त्या फिरकीचा अंदाज चुकला. 4 चेंडू 47. ताई पॅकाचे कॅप्टन रेडी आहेत पंकज पाटील. मुख्य मंचावरच ते आपली टॉसची वाट पाहत आहेत. तर नट्टूच्या जागेवर नवीन फलंदाज कोण जाईल ते आपण पाहणार आहोत. नमित पाटील मैदानाच्या आतमध्ये पोहोचत आहेत. नमित थोडे उशिरा आलेत का पण पाहूया. या ठिकाणी जी वेळ आहे ती वेळ आपल्या नावावर करण्यासाठी तो खेळ तुम्हाला सादर करायचा असतो. बॅकलिप तर चांगली आहे नमित यांच्याकडे, पण या ठिकाणी येतोय डॉट.
खूप चांगली रिस्ट मोमेंट योगेश भालेकर यांच्याकडे, आणि ती रिस्ट मोमेंट त्यांना अजून जास्त परिपक्व बनवते, अजून जास्त भेदक बनवते. बॅक टू बॅक डॉट बॉलची हाताळणी त्यांच्या वतीने पाहायला मिळते. 4 चेंडूचा खेळ संपलाय, 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. फलंदाज बाद होत आहेत, येत आहेत, हजेरी लावत आहेत, परत जात आहेत कॉट बेंचच्या स्वरूपात. नमित पाटील सुद्धा बाद झालेले आहेत. शिवा मैदानाच्या आतमध्ये, सूर्या मैदानाच्या आतमध्ये पोहोचतायत. सूर्या मणिरत्न मैदानाच्या आतमध्ये पोहोचतायत. 2 चेंडूंमध्ये 47 धावांची गरज. औपचारिकता हा शब्द प्रेक्षकांना पसंत पडत नाही, पण आता सिच्युएशन तीच सांगते की आता फक्त औपचारिकता बाकी आहे. विजयाचे दरवाजे जवळपास सिल्वर स्टार्स या संघासाठी उघडलेले आहेत. आणि पाहूया, चला 2 चेंडू बाकी आहेत. योगेश भालेकर बॉलिंग ट्रॅकवर. या ठिकाणी पंचांनी उंचीचा दाखला घेतला. व्हाईट बॉलचा इशारा, परत टाकावा लागेल. हा बॉल 1 धाव मिळते. धावसंख्या पोहोचते 33. 1 फॉर दी ओव्हरची सूचना सुद्धा मिळते. बिझी क्रिकेट आपण पूर्ण वर्षभर खेळत असतो आणि या बिझी क्रिकेटला आपण देखील तो वेळ देतोय. व्हाईट बॉलचा इशारा पंचांच्या वतीने येतोय. अजून थोडासा सामना लांबलेला आहे. पुन्हा एकदा योगेश बॉलिंग ट्रॅकवर. चांगला बॉल, पण मात्र हा फटका तितका सजवता आला नाहीये. दरम्यान अशा पद्धतीनं तर सामना जिंकलेला आहे, तो म्हणजेच सिल्वर स्टार्सने. नाणेफेक झाले आणि नाणेफेक जिंकलेली आहे सचिनजी ताई पॅकर्सने. आणि ताई पॅकर्सने सामना 4 षटकांचा असेल, लक्षात घ्या, कारण आपण षटकामध्ये कपात करतोय. ताई पॅकर्स या संघाने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण निवडलेलं आहे. लगेच आपण क्षेत्ररक्षण ताई पॅकर्स